मी सांगेल तुम्हाला सज्जनाओ, फार महत्त्वाचं बोलणार आहे मी. 16 संस्कार सांगितले मी सज्जनाओ. गेलं पाहिजे त्या ठिकाणी, इतर ठिकाणी जाऊ नये. पण जी माणसं जाणकार असतात ना, ते हुंबरडा तिथं फोडतात. कुठं फोडतात? जेव्हा दशमद्वारातून प्राण जेव्हा जातो, कवटीचा आवाज येतो ना, तेव्हा जी जाणकार माणसं असतात, म्हणजे त्याच्यातून तो प्राण गेला, आता तो पुन्हा येत नाही, म्हणून तिथे काही माणसं हंबरडा फोडतात. तोपर्यंत ती रडत नसतात. मग काही माणसं म्हणतात अजून हा का रडला नाही? दशमद्वारातून तो प्राण तोपर्यंत जात नाही की जोपर्यंत कवटी फुटत नाही अग्नीमध्ये. मग तिथे काही माणसं रडत जोरानं हंबरडा फोडतात. मग काही अज्ञानी माणसं, ज्ञान नसते, ते म्हणतात आता कसं काय एवढा हंबरडा फोडला यानं, आतापर्यंत काय झालं होतं? हा, आपण आपल्याला फार विद्वान समजतो, पण खरं ज्ञान त्याच्यात दडलेलं असते, ते लक्षात यायला जरा वेळ लागतो. म्हणून कोणत्याही गोष्टी एकदम अनुभूतीला येत नसतात, त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. हा, वेळ गेला की बरोबर सुनेची सासू होत असते, दम काढायचा असतो ना. हा, नीट आहे का भाग्यवंत? मी 16 संस्कार आपल्याला सांगत होतो, आणि 13वं आवरलं का मग महिन्याला पितर घालण्याची पद्धत भारतीय परंपरेमध्ये आहे. ते कशासाठी हो? आम्ही सगळं करतो महाराज, पण त्याच्या तळातलं आम्हाला काहीच माहित नाही. महिन्याला पितर जेवायला देतात का तुमच्याकडे? दर महिन्याला कशासाठी? घेणं ना देणं, पत्र पाहता निघून येणं. ते पितर याच्याकरता जेवायला देतात की त्या माणसाला भूक लागत असते, आणि जेवायला पितराला घातलं का त्याचं पुण्य त्या मेलेल्या माणसाला लागत असते. याच्यासाठी एक महाभारतातलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. कर्णाने याचना केली, भूक लागली यमधर्माकडे. कर्ण यमधर्म म्हणतात तुमचं पुण्य नाही. नीट आहे का भाग्यवंतांनो काय बोलतो मी? वास्तविक मृत्यू लोकात जर आंधळ्या माणसाला जर विचारलं दानामध्ये श्रेष्ठ कोण, तर नाव कोणाचं येईल? कर्णाचं नाव येईल. पण यमधर्म काय म्हणतात? तुमचं पुण्य नाही. कर्ण म्हणतो तुमच्या गोळ्या संपल्या का काय? दानात मी अग्रेसर आहे. बरोबर आहे म्हणे तुमचं, पण तुमचंच नाव आहे दानामध्ये, पण अन्नदानात तुमच्या यादीत नाव नाही ना तुमचं. तुम्ही इतर दान तर खूप केलेले आहेत. अन्नदान पाहिजे. भूक लागली म्हणजे पैशाने भूक भागत नसते. गाय दारात आली म्हणजे पाणी माहित आहे, कुंकू माहित आहे तिला. जरा माझं बोलणं नीट समजून घ्या. गाय दारात आली म्हणजे कुंकू माहित आहे, सेवा पदरानं पाया पडणं तिला माहित आहे. त्याच्यावर गाय खुश होत नसते भाग्यवंतानो. गायीचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिच्या पोटात भाकरीचा घास जाणं महत्वाचं आहे, तेव्हा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कर्णाला विचारलं तुमचं दानाचं पुण्य नाही, जरी तुम्हाला भूक लागली असेल, मग मी काय करू? यमधर्म सांगतात हा, आता बघितलं तुमचं पुण्य आहे, पण काय आहे? ज्या ज्या वेळेला अन्नाची अपेक्षा करणारी माणसं तुमच्याकडे आली, याचक जी मंडळी तुमच्याकडे अन्नाच्या अभिलाषेनं आली, तेव्हा तुम्ही धर्मराजाचं म्हणजे युधिष्ठिराचं बोट, घर आपल्या बोटानं दाखवायचे. कोण दाखवायचे? कर्ण दाखवायचे. ज्यांना जेवायचं आहे, भिक्षा शांत कराय, शुद्धा शांत करायचे, तृष्णा शांत करायचे, तेव्हा कर्णाने कोणाचं घर दाखवलं बोटानं? युधिष्ठिराचं. म्हणून यमधर्म म्हणतात तुम्ही ज्या बोटाने युधिष्ठिराचं घर दाखवलं ना, ते बोट तुम्ही चोखलं तरी तुमची भूक शांत होईल. नीट आहे का भाग्यवंता? कर्णाने ते बोट तोंडात घालावं, भूक शांत करावी, एवढी ताकद त्या अन्नदानामध्ये आहे. दर महिन्याला. मग असं करता करता एका वर्षाचे त्या माणसाला भूक, म्हणजे जेव्हा आपण पितर टाकतो दर महिन्याला, त्याचं पुण्य, त्याच्या नावाने जे काही मागची मंडळी पुण्य करते, हे अशी कथा करून, काही दान देऊन,
काही असं जे काही मागची माणसं पुण्य करत असतात ते पुण्य, आणि जो माणूस जात असतो स्वर्गाला जातो त्याच्या हयातीत असताना केलेलं त्याचं पुण्य, असं दोन्हीचं पुण्य वर्षाला 365 दिवसाला एकत्रित होते, म्हणून त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात. कोणत्या भागात त्याला श्राद्ध म्हणतात, कोणत्या भागात त्याला श्राद्ध. हे पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मग ती सगळी फाईल चित्रगुप्त जोडतो आणि त्याला अभ्यास करण्याला वर्ष लागते. मग तिथे तुमची जबाबदारी संपली. तो जीव त्या पुण्याच्या बलावर पुढच्या मार्गाक्रमण करत असतो. तिथे आपलं मग तिथे संपून जातं. असं ती पद्धत आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या पुण्यबलाने कर्मरेखेने तो पुढचा जीव प्राप्त होत असतो. म्हणून आता एक उदाहरण मी आपल्या पुढे मांडतो की कर्मगतीने माणसाला पुढची गती कशी प्राप्त होते. एक हंस आणि एक हंसीन म्हणजे त्याची पत्नी हे वनविहार करण्याकरता गेले. नवीन लग्न होतं आणि खूप लांब गेले, जंगलामध्ये लांब गेले. नाविन्यपूर्ण म्हटल्यावर जरा वेळेचं भान काही राहत नसतं. खूप लांब गेले, संध्याकाळ होऊन गेली. आता घरी परत यायचं तर मग जरा अवघडच आहे का नाही. रात्र झाली. हंस आणि हंसिनी सजनानं 28 प्रकारची नरक सांगितली शास्त्रामध्ये. किती प्रकारची? 13वी संपली की त्या जीवाला ऐरवी नदी आहे, या नदीतून पार होण्याकरता 28 प्रकारची नरकाचा पुढे ताडा द्यावा लागतो, म्हणजे त्याची चाचणी द्यावी लागते. आणि ते पार करून ती 9वी नदी पार करावी लागते. तिथे एक कामधेनू नावाची गाय बांधलेली असते. जरा नीट ऐका बरं का, हे तुम्हाला कोणीच नाही सांगणार. आणि कामधेनू नावाची गाय त्या माणसाला सहकार्य करते. कोण्या माणसाला? ज्याने उभ्या आयुष्यामध्ये एखाद्याला गोदान केलेलं असेल. गाय मेली मरकड आहे म्हणून एखाद्याला दिली असं नाही. चांगली धडधाकड गाय एखाद्या वागवणाऱ्या पाळणाऱ्या माणसाला जर दान केली असेल तर त्या माणसाला ती गाय 28 नरक पार करून ती पुढच्या काठाला प्राप्त करते. त्याला ती माणसाला सहकार्य करते. या गोष्टी करावं लागतात. म्हणून पूर्वीचे राजे गोदान, धनदान, सौंदर्यदान, सुवर्णदान हे लोक करायचे. सुवर्णदान केलं की पुढच्या जन्मात सौंदर्य प्राप्त होते. नीट आहे का? काय काय दान केलं म्हणजे काय काय होते हे नीट सांगणार आहे. तेव्हा अति लांब गेले, भान राहिलं नाही. घरी परत जायचंय, आता वेळ पुरणार नाही. नवनिर्मित दाम्पत्य असल्यामुळे मग एक घरटं दिसलं. कोणाचं आहे ना लक्ष तुमचं माझ्या दृष्टांताकडे? हो, हंस आणि हंसिनी घराकडे येत असताना वेळ झाली म्हणून एक घरटं दिसलं. ते होतं कावळ्याच. कावळोबा, आम्ही तुमच्याकडे मुक्कामाला राहू? ते म्हटले नाही तरी मी एकटाच असतो, राहावा तुम्ही पण. म्हणून जोडपं हे दाम्पत्य तिथे मुक्कामाला राहिलं. रात्र उलटली, सकाळी निघायचंय. आणि सकाळी निघायचं म्हणून कावळोबा आम्ही आता निघणार आहे, आम्ही जाणार आहे कावळोबा. इथं गोड प्रमाण आहे, हा जरा लक्ष राहू द्या. आम्हाला परत जायचं. पण कावळा काय म्हटला? हंसा, माझ्या झोपडीचा नियम आहे. काय? पोचला. कावडे पहिले जात असतात ना, हा काव काव करत गेला. पहिले म्हटले, सांगितलं हे बघा, तुम्ही परंपरेमध्ये एक न्याय देता आणि एक निकाल देता. निकाल कशाने देता? काही घेता मग निकाल देता ना. हा,
न्याय हा कोर्टाच्या कलमनुसार देत असतात. भारतीय भादवी गुना, ऑब्जेक्शन युअर ऑनर, अदालत इस नतीजे पर पहुंची है का नाही, त्यानुसार. पण आता तुम्ही निकाल द्या, न्याय नका देऊ. म्हणजे काय न्याय निकाल द्यायचा सांग म्हटले कावळ्या. तो म्हटला हे बघा, तुम्ही एक काम करा, ही जी पत्नी आहे हंसाची, हंसिनी, तुम्ही असं जाहीर करून द्या त्याच्यात का ही हंसिनी हंसाची पत्नी नसून कोणाची पत्नी आहे, कावळ्याची पत्नी आहे, असा निकाल देऊन टाका. न्यायाधीश म्हटले बरोबर आहे तुझं, पण मला त्याचा फायदा काय, मोबदला. न्यायाधीश जाऊ नका तुम्ही. 10वीच्या दिवशी ब्राह्मण नाही आला तरी लोक चालून घेतात, पण माझी वाट पाहिल्याशिवाय कुठलंच काही होत नाही. आणि मला कळते काय, मला ब्रह्मदेवानं अशी दृष्टी दिली, माझा एक डोळा जरी असला तरी मला दिसत असते की तुमचे पूर्वज सध्या कुठे आहेत. ही दृष्टी कोणाला आहे? आजही तुमचे आई वडील न्यायाधीश साहेब मी दाखवू शकतो, पण तुम्हाला माझ्या बाजूने निकाल द्यावा लागेल. तेव्हा न्यायाधीशही, हो, न्यायाधीशाची बी नीती सुटली महाराज. आणि ज्या दिवशी न्यायदेवता भ्रष्ट झाली त्या दिवशी हे जग संपलं. हे त्याच्यातली चुणूक आहे. नीट आहे का? न्यायाधीशाने सांगितलं ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं, हंसिनी का हंसाची बायको नसून कावळ्याची बायको आहे असं जाहीर करा. सभा भरली आणि जज साहेब आले, ऑब्जेक्शन युअर ऑनर, सांगितलं हंसिनी ही हंसाची पत्नी नसून कावळ्याची पत्नी आहे. सभा बरखास्त झाली. लोक उठून गेले. कावळाही निघाला होता, पण न्यायाधीश म्हटले हो कावळा वा, पहिले माझे आई वडील दाखव. काय दाखव? चला म्हटले, या माझ्या मागे मागे. मागे मागे, हा, गेले त्याच्या मागे मागे, कावळ्याच्या मागे मागे गेला तो न्यायाधीश. या म्हणे इकडे. सगळ्या गावची जे गटार गंगा आहे ना तिकडे गेला कावळा. पुढे पुढे त्याच्या मागे न्यायाधीश. अरे म्हटले इकडे कुठे आणतो, मला घेऊन चाललाय, या म्हणे, या इकडे या. कावळा पुढे, न्यायाधीश मागे. सगळ्या गावची गटार गंगा जिकडे आहे तिकडे. हे बघा, हे जे मोठी अळी दिसते हे तुमचे पिताश्री, हे लहानी अळी जी दिसते ते तुमची माता. तो म्हटला कावळ्या हे कसं काय? त्याच सांगू का म्हणे तुम्हाला? त्याचं असं आहे, खरं इमान धर्मान सांगा म्हणे, हंसिनी कोणाची बायको आहे? तो म्हटले हंसाची बायको आहे. आणि तुम्ही काय केलं? हे मी सांगत नाही म्हटले, गाथा सांगते गाथा. लोभावरी ठेवणी हेत, जो करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. हे गाथा सांगते. केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले. शाबास शाबास. केले कर्म झाले, त्याची भोगाले. केले कर्म झाले, त्याची भोगाले. केले कर्म झाले, त्याची भोगाले. केले कर्म झाले, त्याची भोगाले.
लोभावरी ठेवोनी हेत, करी असत्य न्याय नीत, त्यांच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. कथा जगात किती माणसं मरतात, किती जन्माला येतात. पीर मर गए, पैगंबर मर गए हती मरोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी, येथे उरोळ आले अवतार, येरती पामर जीव. अजमेला पंजामेला, शाबास. एकदा टाळ्या वाजवा. पूरक असं म्हणणं फार, अशी माणसं दुर्मिळ असतात. जाऊ द्या, मी आपल्याला सांगितलं की केले कर्म झाले, हेच प्रमाण म्हटलं ना. आजा मेला पंजा मेला. आज कथा सुरू आहे. कथा करणं जोक नसते. किती किती ताण पडतो कार्यकर्त्यांना सर्व माहीत आहे. किती दिवसानं पत्रिका, कोणाकोणाच्या तारखा, काय काय, कोण्या बाबाचा फोटो झाला नाही, 10 वेळा फोन लावणं. कथा कोणाच्याही कार्याने होत नसते. ज्याने चांगली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, हे काही आम्हाला पाहावं लागत नाही, हे ग्रंथामध्ये आहे म्हणून सांगू शकतो. रावणाला मुलगी झाली. काय झाली? रावणाला म्हणजे मंदोदरीला. आता ज्याच्या 33 कोटी देव बंदी शाळेत आहेत, तेव्हा 6वी 5वीच्या दिवशी अक्षर लिहायला आली. कोणाच्या मुलीचं? माझ्या रावणाच्या. असं आता 5 काळ्या रेंज आहे. हा दिवशी 6वी अक्षर टाकायला आली आणि अक्षर टाकून ती चालली, तर रावण दरवाजामध्ये बसले होते. पटकन तिचं मनगट धरलं. तेवढी ताकद होती, तेवढं बळ होतं. कोण धरलं? रावणानं 6वीचं मनगट धरलं. सांग, माझ्या मुलीचं भवितव्य काय लिहिलं? ती म्हणे, हे पा, माझं काम आहे क्लर्कचं. दाखला वरून आला तेवढा आम्ही लिहितो. अध्यापक जे आहेत, हेडमास्टर, ते दुसरे आहेत. आम्हाला काही नाही, सांगितलं तेवढं आपलं लिहायचं. कोण आहेत अध्यापक? कोण आहेत मुख्याध्यापक? म्हटले ते ब्रह्मदेव आहे. ब्रह्म्याचं अक्षर, सटीची रेख जे म्हणतात ना, ते ब्रह्मदेव आहे. हा, ब्रह्मदेव का? ते तर आपल्या कामावर आहेत दारात. अरे सेवकानो, ते ब्रह्मदेवाला बोलवा. रावणाचा आदेश घेतलं बोलवून. काय ब्रह्मदेवा, काय लिहिलं मुलीचं भाकीत? त्यांनी सांगितलं, संपूर्ण अहवाल काही माझ्याकडे नाही, पण त्रोटक काही गोष्टी सांगतो. फाईल पूर्णच्या पूर्ण माझ्याकडे नाही. बरं, काय? काही नाही, तुमची मुलगी, हिचा विवाह आपल्याच लंकेमध्ये, म्हणजे तुमच्याच राजवाड्यात, जी धोबीन आहे ना, ती विधवा आहे, पण तिला एक मुलगा झालेला आहे आणि नवरा मरून गेला. त्या पोरासोबत तुमच्या मुलीचा विवाह होणार आहे. त्या मुलाशी काय डोकं आहे का नाही तुम्हाला? ब्रह्मदेवा, कोणाशी बोलता तुम्ही? जे आहे ते अवस्था सांगतो मी आपल्याला. ज्याच्या घरी सूर्यदेव प्रकाशमान करण्यासाठी आहे, चंद्रदेव शीतलता देण्यासाठी आहे, आणि 33 कोटी देव बंदी शाळेत आहेत, त्याची गोष्ट सांगतो. ते काही करा म्हणे, जे आहे ते आहे. ब्रह्मदेव निघून गेले. सेवकांकरवी 2 सेवकांना बोलवण्यात आलं आणि ताबडतोब इमिजिएट या पोराला आताच्या आता उचला आणि जंगलामध्ये याचा वध करून या. पोराला घेतलं. परीठचा मुलगा, परीठाचा मुलगा
धोब्याचा, आणि मुलाला 2 सेवकाने उचललं आणि लंकेपासून अरण्यापर्यंत 2 त्यांचे चोपदार होते, घेऊन गेले. पण रस्त्यानं जाता 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 त्या पोरानं 7-8 वर्षाचं पोरग, काका काका काका, इकडे मला कुठे आणलं काका, इकडे मला काय करता काका, जंगलात नेलं, शिडेवर उभं केलं, तलवार काढली, तलवार. काका तुम्हाला मुलगा नाही का, त्याच्याबरोबर तुम्ही असाच व्यवहार करणार का काका. तो दोन्ही सेवकाच्या हातातून तलवार खाली पडली सज्जनाओ, आणि त्या दोन्ही चौबदाराचं अंतःकरण पाझरलं. तलवार खाली पडली आणि सांगितलं, देव तुला कुणीकडे नेव. त्याचा डाव्या पायाचा अंगठा कापला, त्याला चिंदूक बांधलं, चिंदी बांधली, आणि जा म्हटले, तुला देव कुणीकडे घेऊन जाओ तिकडे जा. आणि अंगठा घेऊन दोन्ही चोपदार घरी आले. रावणाला दाखवलं, हे बघा मुलाचा वध करून आम्ही आलो. समाधान वाटलं रावणाला. आता बघू म्हणे कसं ब्रह्मदेवाचं अक्षर आहे. मुलगा फिरत 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 जंगलामध्ये वनदेवीच्या आश्रमात आला, आणि वनदेवीने त्याला धारण केलं. आश्रमामध्ये कंद मुळ भक्षण करायचा. मुलगा तारुण्यात आला, राजबिंडा सौंदर्य त्याचं देखणं, आणि वयात आला मुलगा. इकडे रावणाची कन्या, ती सुद्धा उपवर झाली. मग तिला सुद्धा वर शोधण्याचं काम रावणाच्या करवी चाललं होतं. एक दिवस वनदेवीने सांगितलं मुलाला, जा म्हटले गावामध्ये भिक्षा मागून आण. राजबिंडा मुलगा, गोवर्ण वर्णाचा, सौंदर्य अलौकिक होतं, देखना मुलगा गावामध्ये भिक्षा मागण्याकरता ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. अख्ख्या गावामध्ये, त्या गावात राजा दिवंगत झाला होता, पण राजा निपुत्रिक होता. दिवंगत म्हणजे मरण पावला होता, आणि निपुत्रिक होता राजा. हा मुलगा तिथे भिक्षा मागण्याच्या उद्देशाने गेला. हत्तीच्या सोंडेवर पुष्पाची माला समर्पित केली होती, की हत्ती ज्या मुलाच्या, ज्या माणसाच्या गळ्यात ही पुष्पमाला समर्पित करेल त्याचा राज्याभिषेक केला जाईल. हत्तीने काही मागं पुढे पाहिलं नाही. भिक्षा मागायला आलेला मुलगा आणि त्याच्या गळ्यात पुष्पाची वरमाला समर्पित केली, आणि मुलाची भिक्षा मागण्याची झोडी बाजूला केली, आणि अलंकार विभूषित करून मुलाचा राज्याभिषेक करण्यात आला. नारायण हरी, नारायण हरी. रावण वराचा शोध घेतोय. इकडे या राज्यात जाय, त्या राज्यात जाय, कुठे राज्य व्यापक नाही, छोटस राज्य, पण मुलगा दिसायला देखणा आहे, सुंदर आहे, पण राज्य छोटस आहे. कुठे राज्य विस्तारित आहे, पण मुलाला देखणे पण नाही, सौंदर्य नाही. कुठे देखणे पणही आहे, राज्य कारभारही व्यापक आहे, पण खानदान बरोबर नाही. अशा अनेक अडचणी मुलीच्या बापाच्या जीवनात येत असतात. आतापर्यंत एकाही मुलीच्या बापाला आपल्या लेकीचं घर योग्य सापडलं नाही पृथ्वी तलावर. कुठे काही उणीव, कुठे काही उणीव, कुठे काही उणीव. आता या 10 तोंडाच्या रावणाची ही गोष्ट आहे, तर एका तोंडाच्या माणसाला आपल्या लेकीचं घर समृद्ध सापडलं असेल का हो? कल्पना करा. अजूनही एकाही कन्येचं घर बापाला परिपूर्ण सापडलं नाही, म्हणून त्या चिंतेमध्ये तो बाप बिना अग्नीचा आयुष्यभर जळत असतो. तो बाप आपल्या मुलीच्या चिंतेसाठी बिना अग्नीचा आयुष्यभर जळतो, की माझ्या लेकीला ज्या घरात दिलं ना, ते घर सर्व अंगाने परिपूर्ण समृद्ध नाही. रावण पाहायचा, पण रावण ज्या दिवशी हा जो मुलगा होता याच्या राज्यात आला, त्या दिवशी त्या व्यापक असं राज्य दिसलं, विस्तारपूर्वक. त्याचं मंत्रिमंडळ एकदम शिस्तबद्ध दिसलं. तरुणाबाण, तरुण, सौंदर्य प्रसन्न असलेला
एक नंबर राजबिंडा हा राज्या असा पाहिला आणि हात जोडले रावणानं, आमच्या कन्येला स्वीकाराल का? तेव्हा त्या मुलानं सांगितलं काही हरकत नाही. मग लंकेत आगमन झालं, त्या मुलाचं आगमन झालं. वसंत पंचमी पासून धनतेरस पर्यंत विवाह सोहळा संपन्न झाला. जी लंका सोन्याची आहे त्या लंकेतल्या मोहरा सुद्धा त्याला प्रदान करण्यात आल्या, कन्या प्रदान करण्यात आली. विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह आवरल्याच्या नंतर रावणानं ब्रह्मदेवाला बोलवून घेतलं. पाय ब्रह्मदेवा, राजपुत्राशी मी कन्येचा विवाह केला का नाही? ब्रह्मदेव म्हणतात, रावणा कोणाचा पोरगा आहे हे काही मला सांगता येत नाही कोणाचा केलं, पण तुला सांगू हेही परठाचंच पोरगा आहे. हेही कोणाचं आहे? परठाचंच पोरगा आहे. म्हटले कशावरून म्हणता ब्रह्मदेवा? त्याच्या पायाचा, डाव्या पायाचा अंगठा पहा. म्हटले राजा, जर त्याच्या डाव्या पायाला अंगठा जर नसेल तर हे परठाचंच पोरगा आहे असं मला वाटते. ब्रह्मदेव सामान्य माणूस नव्हता, ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण. आणि तेव्हापासून मग म्हटले आता एवढी मोठी कन्या, 7 दिवस झाले मोहरा, सोनं नाणं, काळजाचा तुकडा याला दिला, हा जावाई झाला आणि याचा पाय कसा पाहू? म्हणे एकच आहे, कन्यादान. त्या दिवसपासून ती प्रथा भारतीय परंपरेमध्ये रूढ झाली. कन्यादान. कन्यादान करताना जावयाचे पाय धुण्याचा पराक्रम असतो. म्हणून यानं पाय मोजे घातले होते, बुट घातले होते. मग त्याचे बुट बाजूला करण्यात आले, पाय मोजे काढण्यात आले आणि बघितलं तेव्हा एवढा मोठा रावण डोक्याला हात लावून बसला की याच्या पायाला अंगठा नाही, म्हणजे हे परठाच्याच पोराला मुलगी देण्यात आली. म्हणून म्हटलं मी आपल्याला केले कर्म झाले, भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी, तो न घडे संचिता वाचो. भोगतो न घडे संचिता वाचोनी. राधे राधे. वा वा. तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनाला समाधान करावं, जरी नसलं तरी करणंच भाग आहे. 4:30 वाजत आले. सासऱ्यानं, सासू म्हातारी ह्या दोघांनी जर म्हटलं सुनबाई अगं 4:30 वाजले ग बाई, चहा ठेव ना. तिनं जर म्हटलं पहिला जिरला नाही अजून, हलकट बापाची असली तर असं बोलल. नीट लक्षात घ्या मी काय बोलतो. हा
पण खानदानी बापाची असली तर झाकल्या पदरानं येईल आणि चहा देईल. त्याच्यासाठी प्रमाण सांगतो मी आपल्याला. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे कुळशुद्ध. म्हणून म्हणणं चाललं की हे करा, हे केल्यानं चहा मिळेल, नीट कोरभर भाकरी म्हातारपणात मिळेल. त्याच्यासाठी हे करावं लागतंय. नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध. आता प्रमाण झालं कोणतं? आता झालं प्रमाण. भोग तो न घडे संचिता वाचोनी. बघा मी आता याच्यावर काय सांगणार आहे तुम्हाला सज्जना हो. तुम्हाला माहिती आहे, आपण आधी बोललो, थोडंसं चिंतन केलं त्याच्यावर. एवढा मोठा जीवनातला अनमोल किमतीचा माथा ज्या माणसानं डोकं दिलं त्यानं डोकं वापरलं पाहिजे. कुठं ठेवावं म्हणून. डोकं कुठेही ठेवू नये. कोणाचे पुढे भर बाजारात डोकं ठेवत असतात का? कुठं डोकं ठेवावं? भगवान कृष्णाकडून ही चूक झाली. सामान्याचा विषय सोडा, अर्धा तास बाकी आहे. भोग तो न घडे याच्यावर बोलतो मी. आणि तुम्हाला सांगू, आजचा अधिकार लिलेचा स्कंद आहे. अधिकार प्रथम स्कंद 12 अध्यायाचा आहे. मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. महत्वाचा भाग म्हणजे पटलं पाहिजे ना आतापर्यंत. का हो मग आता तुम्ही जर म्हणत असाल की भोग हा काही टळत नाही, महाराज मग हे कशासाठी करावं आम्ही? जर भोग जर टळत नसतील तर एवढा मोठा खटाटोप का करावा? जरा नीट ऐका बारकाईनं सज्जना हो. भोग टळतात. मग तुम्ही म्हणसाल 2-2 तोंडानं बोलता का? असं बी होऊ शकतं. पण पुरावा एका पुराव्यानं गोष्ट सिद्ध होत नाही. नीट ऐका. 18 विश्व नाही 18 विषय म्हणतात. आपण बोलताना अपभ्रंश करतो. 18 विश्व दारिद्र्य म्हणतो ना आपण. विश्व शब्द नाही आहे तो, 18 विषय आहे तो. 18 विषय 360 होत असतात. 18 विषय तुम्ही गुणाकार करून पहा. 18 विषय 360 म्हणजे 360 दिवस ज्याच्याकडे दारिद्र्य आहे असे सुदामदेव जेव्हा भगवंताच्या दारात गेले. कशासाठी बोलतो मी? भोग तो न घडे त्याच्यावर चाललंय. भगवान कृष्णाकडून चूक घडली. दुर्वास ऋषी आले. पहिला दृष्टांत आधी सांगतो. दुर्वास आले द्वारकेमध्ये. दुर्वास म्हणजे सामान्य नव्हता. मग भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून शब्द निघाले, मुनिवर्य एक चातुर्मास आमच्या द्वारकेत काढलावा अशी माझी इच्छा आहे. कोण म्हणतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुर्वास मुनीला का एक चातुर्मास आमच्या द्वारकेमध्ये काढा. आता ते बाल ब्रह्मचारी ज्यांनी कधी आईचा स्पर्श जन्माशिवाय केला नाही स्त्रीचा, असे दुर्वासा, ते लोक फार खडतर असतात. सर्प विंचू आम्हा नारायणा समान, दुरोणी वंदावे शिव नाही. सर्प दिसायला फार गोंडस असतो, असं वाटते त्याला कुरवाळाव, पण कुरवाळल्यानं जमते का? धर्म टाकत नाही ना तो. म्हणून महाराजांनी म्हटलं दुरोणी वंदावे शिव नये, सर्प विंचू आम्हा. तसे दुर्वासा होते. पण भगवान कृष्णाला बुद्धी झाली, आमच्याकडे एक चातुर्मास काढा. तेव्हा दुर्वासा काय म्हणतात? कशावर बोलतो मी हे? भोग तो न घडे. लक्षात राहू देत जा. दुर्वासा म्हणतात, हे बघ कृष्णा, मी जर तुझ्या द्वारकेमध्ये 4 महिने म्हणजे चतुर्मास काढावा असं जर तुला वाटते, अरे म्हटले तुला गबाड किती आहे? 16,108. ह्या बाया हाकलून दे म्हटले. पहिल्यांदा ह्या बाया हाकलून दे. तुझ्या रथाचे घोडे ते पण हाकलून दे. आणि तुझा हा जो ड्रायव्हर आहे ना, काय नाव आहे त्याचं? दारुक. काय नाव आहे त्याचं? दारुक. त्याला पण हाकलून दे. तेव्हा मी तुझ्या द्वारकेमध्ये येतो. म्हटले देवा काय विषय आला? सगळ्या बाया यांना हाकलून दिल्या, त्यातली एक राहू दे म्हणे. कोण? रुक्मिणी. हे जुनं ते सोनं. रुक्मिणी राहू दे. कशा करता? तुम्ही अजून ऐकलं का नाही रामजाने? ते रुक्मिणी आणि तू, हा जो रथ आहे
हे रथाचे घोडे हाकलून देईन, या रथाला तुम्हाला जुंपायचं आहे म्हणे. कोणाकोणाला? कृष्णाला आणि रुक्मिणीला. आणि त्या रथाला हे जुंपले दुर्वासानं आणि चालले म्हणे आता द्वारकेत. आता तुम्ही सांगा, वाळूच्या पठार प्रदेशात तो रथ ओढायला किती भारी जातो. दुर्वासा बसले रथामध्ये आणि चालला रथ चालला वाळूमध्ये, एकदम स्थिर चालला रथ. नदीच्या पात्रात बैलबंडी गेली की कशी चालते. आणि दुर्वास मुनीला अशी झोप लागली काय सांगू. पण वाळूतून रथ ओढताना मात्र भयंकर यातना होतात, वेदना होतात. मग जगाची मालकीन देवाची पत्नी रुक्मिणी मातेला तहान लागली आणि दम आला. रुक्मिणी आई साहेब म्हटल्या, प्रभू दम आलाय हो आणि तहान पण लागली जरा. मग काय केलं, डाव्या पायाचा अंगठा नदीत दाबला भगवंतानी आणि कारंज तयार केलं. रुक्मिणीच्या तोंडात कारंजा उडला आणि रुक्मिणी आई साहेबाची तृष्णा शांत झाली. पण पाणी पित असताना थोडा रथ न कळत किंचित थांबला तर दुर्वासाची झोप उडाली. दुर्वासाने खाली उडी घेतली. कृष्णा, या वेळेला मी मालक आहे आणि तुम्ही माझ्या रथाचे बैल आहात आणि मालकाने सांगितल्याशिवाय बैल पाणी पित नसतात, हा न्याय आहे. का पाणी पाजलं तू रुक्मिणीला? याच्यानंतर ही रुक्मिणी इथेच राहील. कुठे राहील? नदीमध्ये. तुम्ही आजही जाऊन पहा, रुक्मिणी 5 किलोमीटरवर आहे. पुन्हा कृष्णानं सोबत घेतली नाही. याला गुरु श्रद्धा म्हणतात. काय सांगावं, तुम्ही कोण सांगणार आणि तुम्ही कोण करणार, याला गुरु श्रद्धा असं म्हणतात. रुक्मिणी आजही तिथेच आहे. विठ्ठल स्वरूपात आले भगवान पंढरपूरला, पण रुक्मिणी सोबत नाही, ते दिंडोरवनातच आहे. एकटे आहेत भगवान. कुठे आहेत? विधाता म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप सांगतो तुम्हाला. विठ्ठल कशाला म्हणतात? विधाता म्हणजे विठ्ठल. हा, आता पुढे नीलकंठ म्हणजे ठचा नीलकंठ म्हणजे ब्रह्मा भगवान शंकर. हा, आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. असे तीनही देवता ज्या नावात येतात त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल स्वरूपात जेव्हा आले भगवान तेव्हा रुक्मिणी दिंडोरवनात होती पण सोबत नव्हती. चला पुढे. द्वारकेत रथ पोहोचला. यथायोग्य रीतीने भगवान कृष्णाने दुर्वास ऋषीची सेवा केली. एवढी सेवा आणि सेवा कधी वायाला जात नसते. तनू म्हणू जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. सेवा कधीच वायाला जात नाही सज्जनानो. ज्यांनी सेवा केली त्याला फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा न्याय दंडक आहे. सांगेल मी आपल्याला. एक दिवस दुर्वासा म्हटले, कृष्णा, या सेवेच्या मोबदल्यामध्ये तुला काय देऊ? खूप सेवा केली रे तू. भगवान कृष्ण म्हणतात, गुरुजी आता काय द्यायचं आहे आणि काय नाही आहे मला तरी काय कळते? कोण म्हणते? भगवान कृष्ण म्हणतात दुर्वास ऋषीला, काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं मला काय कळते? तेव्हा दुर्वासांना दिसत होतं की या कृष्णाने काय केलं होतं. राम जन्मामध्ये असताना वालीला झाडाच्या आडून यानं बाण मारला राम स्वरूपात. म्हणून आता याला तोच वाली व्याध रूपाने एका भिल्ल स्वरूपात येऊन कृष्णाला माझ्या बाण मारणार आहे. म्हणून जे इंद्राने केलं नाही, जे ब्रह्मदेवानं केलं नाही कृष्णा, ते मी करणार आहे. आणि तुला मी वज्रदेही करणार आहे. काय करणार आहे? वज्रदेही करणार आहे. आता तुझ्या 16,107 बायांना बोलवल्या 16,107 बाया. आणि आल्यानंतर या बायांनी काय करावं? खीर शिजवायला लावा. 16,107 चुली मांडल्या, चुली 16,107. आणि त्याच्यावर मोठाल्या डेगा म्हणजे भांडे ते ठेवले, त्याच्यात खीर शिजवली. आणि उकळत्या खिरीमध्ये या 16,107 स्त्रियांनी हात घालावा आणि त्याचा लेप कृष्णाला द्यावा.
मग कृष्ण वज्रदेही होतील आणि मग माझ्या कृष्णाला बाण लागणार नाही, हे दुर्वासाने सांगितलं होतं. 16,107 नारीनं तेच केलं सज्जनाओ. लेप देऊन झाल्यानंतर मग दुर्वास ऋषींना आवाज दिला, मुनिवर्य, उकळत्या खिरीने आम्ही तुमच्या कृष्णाला लेप दिलाय. हळूच डोळे उघडले. दुर्वासाने पाहिलं, 16,107 स्त्रियांनी लेप दिला खरा, पण एक चूक झाली तुमची. तळपायाला कुठे लेप दिला? माझी जर रुक्मिणी आई जर इथे असती तर माझ्या कृष्णाला तळपायाला सुद्धा लेप दिला असता. पण आता एकच होणार आहे की कृष्णाला तळपायालाच बाण लागणार आहे. म्हणून बाण कुठे लागला? तळपायालाच बाण लागला कृष्णाच्या. म्हणून आपण बोललो, केले कर्म झाले भोग तो न घडे, संचिता वाचुनी अन करावे ते म्हणी. मी आपल्याला 18-20 वर्ष सांगितलं, ज्याच्या घरी खायला अन्न नाही तो सुदामा जेव्हा द्वारकेत गेला सज्जना हो, एकाच मिनिटात, वेळ येईल तेव्हा विस्तृत सांगेल. फक्त मला सांगायचं एकच आहे की कृष्णाला एवढे खटाटोप का करावे लागले. याचं कारण एकच आहे की देवाकडून सुद्धा चूक झाली. जर आपला माथा दुर्वासाच्या चरणारविंदी विनम्र केला असता तर ह्या भानगडी करण्याचं काम नसतं. तसंच हे आहे. सुदामदेव गेले. सुदामाला आपल्या झोपडीचा स्वाभिमान होता आणि देवाला द्वारकेच्या सोन्याचा अभिमान होता. तो याच्याकडे येत नव्हता आणि हा त्याच्याकडे जात नव्हता. पण कोणीतरी वेल्डिंग करायला पाहिजे होतं, म्हणून पत्नीचं नाव सुशीला होतं. हो, आजच पहिला दिवस आणि कसं काय सांगता, हे फक्त याच्यावर चाललं का काय भोग तो न घडे. आणि कशासाठी चाललं का माथा विनम्र केल्याशिवाय दशा पालटत नाही. ज्याची दिशा स्वच्छ आहे त्याची दशा पालटल्याशिवाय राहणार नाही. हे त्याच्यातलं गमक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेत सुदामदेव गेले. लख प्रकाश दरवाजावर द्वारपाल होते. पण त्या द्वारपाल कोण कोण होते जरा नीट ऐकालय. भागवत ऐकले तुम्ही. एका बाजूला गरुडजीच्या रूपात होते, दुसऱ्या बाजूला हनुमंताच्या रूपात 2 द्वारपाल उभे होते. आणि महाराजांनी वर्णन केलं का गरुडाचे पायी आणि ठेवी गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे सुदामदेव दरवाजामध्ये गेले. पीडित ब्राह्मण, गुडघ्या इतकं धोतर नेसलेला आहे, डोक्याला पागोट बांधलेला आहे. 13 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. कशासाठी सांगतो? या शरीराचा महत्वाचा पाठ साधूच्या चरणारविंदी विनम्र केल्याशिवाय कोणताच अमूलाग्र बदल घडत नाही. याच्याकरता हा दृष्टांत आहे पहिल्या दिवशी. नीट आहे का? मग या सुदामदेवानं काय केलं की गरुडाला म्हणजे द्वारपालाला विनंती केली की तुमच्या पाया पडतो द्वारपाल, माझ्या देवाची भेट घाला ना, मला सांगा ना आतमध्ये जाऊन
का तुमचा मित्र आलाय म्हणून? अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, शाबाश। अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, दर दर से सीधा विनंती करू लागले सुदामदेव, द्वारपालानो आतमध्ये जाऊन माझ्या कन्हैयाला सांगा तुझा मित्र सुदाम आलाय म्हणून। द्वारपाल म्हणतात ये फटे कपड़े हाल, ऐसा तो हमारे भगवान कृष्ण का सन्मित्र नहीं हो सकता। पाया पडतो तुमच्या। गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं सुदामदेवाने, फाईल तयार केली, अंतकरण पाझरलं गरुडाचं, आणि दुसरे द्वारपाल होते हनुमंतरायाच्या रूपात, त्यांना अनुमोदन दिलं फाईलवर सही करायचं। फाईल गरुडजीनं तयार केली, हनुमंतरायानं अनुमोदन दिलं, पण फाईल पास होणं कोणाच्या हातात आहे? तो आतमध्ये बसलेला आहे, पण तो तसा काही सही करणार नाही काही खाल्ल्याशिवाय। सांगितलं सुदामा जर फाईल पास करायची असेल तर काही खाऊ घालावं लागेल, तुझ्याकडे काय आहे म्हणे? थोडस आणलेले आहेत। काय काय आणलाय? पोहे। तो खाल्ल्याशिवाय सही खावंच लागते, तेव्हा फाईल पास होत असते, तसा तो देणार नाही। मग यांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा प्रारब्ध बदललं, हरी कृपे त्याचा। आता जे म्हटलं आपण की बा बदल होते का नाही, होते ना बदल, पण डोकं कुठे ठेवावं लागेल? सर्वप्रथम साधूच्या चरणारविंदी, संतांच्या चरणारविंदी विनम्र व्हावं लागेल। हा ही चूक देवानं सुद्धा केली। दर्शनाचेनी प्रशस्ते पुण्य पुरुष म्हणून श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। दंडवत फार महत्वाचा आहे। भाग्य बदललं। या ठिकाणी 4 युगामध्ये 4 वेदाचं प्रसारण झालं। 4 युग। पितामह भीष्माचार्यांनी खरं म्हणजे पहिल्याच मंगलाचरणामध्ये या जगात
युद्ध करायचं होतं भारतीय राजघटनेतलं, आणि ते सांगितलं पहिल्या मंगलाचरणामध्ये. ज्या वेळेला युद्ध झाल्याशिवाय राजा परीक्षिती गादीवरच बसले नाहीत, त्यांचा अभिषेक नंतर झाला. कथेला जर परीक्षित प्राप्त करायचे असतील, सिद्ध करायचे असतील, कथाकारांनी परीक्षित कसा दिला पाहिजे, फार मोठी आख्यायिका आहे बर का. परीक्षित म्हणजे कोणी एक सामान्य जीव नाही, हा कुलसंपन्न होता, हा पांडवाचा वंशज होता. का ज्या पांडवांकडे या जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण राबले. मम प्राणही पांडव, प्राण आहेत माझे पांडव. कोण म्हणायचं? भगवान कृष्ण म्हणायचे माझे प्राण. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हो, एवढं मोठं व्यापकत्व त्या देवाचं होतं. आणि पांडवाला जर धक्का लागला, जेव्हा युद्ध करायचं आहे, तर युद्ध कशासाठी आहे? या जगात जे वाद होतात ते फक्त 3 गोष्टीसाठी आहेत: बायका, पैका आणि निवडणुका. याच्याशिवाय वाद होत नाहीत. भारतीय राजघटनेमध्ये सुईच्या टोकावर मावेल इतकं सुद्धा आम्ही कौरवांना देत नाही, आपलं पांडवांना देत नाही. कोण म्हटलं? दुर्योधन. नाही देणार म्हणे देवा. अरे बाबा, वाद करू नये, वादाने कोणाचं बरं झालं? हे भागवत कथा कशी सांगून राहिलो मी, जरा नीट लक्षात घ्या. आपल्याला परीक्षितीची गरज आहे, आणि परीक्षिती राज आसनावर तेव्हा बसेल जेव्हा युद्ध होईल, आणि युद्ध झाल्यावर मग त्याला राज्यकारभार त्याच्या ताब्यात दिला, आणि राज्यकारभारावर बसल्यानंतर मग एक दिवस चमत्कार घडला. बंदूक पाद्या संदुकीमध्ये त्याने टोप घातला, आणि तो घालून कुठे गेला? त्याच्याकरता हे प्रथम सांगणं आवश्यक आहे. आणि हे जी मंडळी होती हे त्याचे पूर्वजच आहेत. पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य, कुंती माता. हे पात्र सांगत असताना धतराष्ट्र एका बाजूला आहे, पंडूराजे एका बाजूला आहे. धतराष्ट्राची पत्नी काय नाव? गांधारी. नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. ही आमच्या देशाची पातिव्रत्येचं फल आहे. पण जेव्हा पट्टी उघडली तेव्हा दुर्योधन वज्रदेही झाला. ही ताकद आमच्या भक्तीची आहे, आमच्या पातिव्रत्याची आहे. हे सांगणारे भेटले पाहिजे हो. उगीच नाही, नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. 5 गावं द्या रे. 5 गावं नाही देवा, सुईच्या आणीवर मावेल ना एवढं सुद्धा आम्ही देणार नाही. असं नका करू. भीष्माचार्यांकडे गेले अर्जुन. म्हटले युद्ध करायचं आहे. धर्मराज गेले. भीष्माचार्यांनी सांगितलं या जगाच्या पाठीवर फक्त एका वाक्यावर हे जग सुरू आहे. कोण सांगते? पितामह भीष्माचार्य सांगतात. कोणतं वाक्य आहे? अर्थस्य भूषणम किंवा अर्थस्य दासम पुरुष हो. पुरुष हा अर्थाचा दास आहे. अर्थस्य दासो पुरुष. दासो अर्थस्य न कस्यचित. पैशाचे माणसं दास आहेत. भीष्माचार्य सांगतात युधिष्ठिरांना, या जगामध्ये मोठी मोठी माणसं काय होतात? पैशामुळे विकल्या जातात. अर्थस्य पुरुषो दासो.
दासो अर्थस्य न कस्यचित. मात्र पैसा कुणाचाच गुलाम नाही. इति सत्यम ब्रूहे महाराज कौरवही मध्ये बंधही. आम्ही कौरवाचे बांधलेले आहोत. भीष्माचार्यासारख्यांची ही अवस्था आहे. म्हणून भीष्माचार्य काहीच बोलले नाही. तुम्ही आलेत ना, पाया पडले ना माझ्या, युद्धामध्ये तुमचा विजय होईल हा माझा तुम्हाला काय आहे, आशीर्वाद आहे. न्यायानं गोष्टी केल्या पाहिजे, नीतीनं गोष्टी केल्या पाहिजे. 180 वर्षाचे भीष्माचार्य आशीर्वाद देतात विरोधी पक्षातल्या लोकांना. आणि सांगितलं, युधिष्ठिर, या जगातली माणसं पैशामुळे विकल्या जातात. मी सुद्धा त्यातलाच आहे. मी काही करू शकत नाही. पण तुम्हाला सांगू, तुमची बाजू नीतीची आहे तेव्हा विजय हा तुमचा ठरलेला आहे. कारण विजयाची मूर्तीच तुमच्या बाजूला आहे. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू नि श्रेयसी विजय निश्चितू तेथेच आहे. तुम्ही विजयाच्या बाजूला आहे. माणसं विजयाच्या बाजूला जात नाही. नीतीची बाजू माणसं घेत नाहीत. आजच्या काळामध्ये विजयच कुणाची बाजू घेऊन टाकतो, पैसा आहे म्हणून. माणसं न्यायाच्या बाजूला जात नाही. आजच्या जगामध्ये न्याय विकत मिळायला लागला. आणि ज्या दिवशी न्याय देवता भ्रष्ट होईल त्या दिवशी हे जग संपलं. हे त्याच्यातली चुणूक आहे. नीट लक्षात घ्या. पेंडाल कशासाठी टाकावा लागतो, कथाकारांना आमंत्रण कशासाठी द्यावं लागतं, पुण्य करावं लागत असतं आणि पाप सहज घडत असते. पाप दुर्जनाच्या दृष्टीने घडते आणि पुण्य अर्जुनाच्या दृष्टीने घडत असते. स्वर्गाला जाण्यासाठी लागलेलं जे पुण्य आहे त्याला सुद्धा पाप म्हणण्याची ताकद साधू संतांची आहे. नीट लक्षात घ्या. स्वर्गाला जाण्यासाठी जे पुण्य लागतं ना, त्या पुण्याला पाप म्हणण्याची ताकद फक्त साधूची आहे. नको देवा ते स्वर्ग, नको देवा तुझी सोने नाणे आम्हाला, न लगे मुक्ती धन संपदा. काय बस संगत करना तो असिल से करो, कमसीलों से नहीं निपती, सोने की अंगूठी पीतल में नहीं चुभती. ध्यान देना. तुझा संग झाली या मग मी घरा कैशी जाऊ. संगती चांगल्याची करा. चांगल्याच्या संगतीत तुम्ही गेलात तर चांगलं माणसाला, अरे तुम्हाला सांगू, या जीवनात कोण कोणाचं आहे. शेवट काय लिहिलेलं आहे, फिरू तुझाही हात एकदा फिरावा माझ्या पंखावरूनही तुझा हात, आणि शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. जीवनाची प्रेत यात्रा निघाली जेव्हा स्मशानी, तेव्हा प्रेताचाही खांदा काढून घेतला ओळखीच्या माणसाने. कोण आहे जीवनाचं सांगा ना तुम्ही, कोण आहे आपलं. नाही रे, नाही रे,
कोण कुणाचं आहे? पत्नी दारात थांबणार आहे, धन तिजोरीमध्ये राहणार आहे, जाळणाऱ्याची होणार आहे गर्दी, जळाव लागणार आहे फक्त एकट्या माणसाला. धनानी भूमो पशवश्च गोस्ते भार्याग्रद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणि गो गच्छति जीव एका. गाई गोठ्यात, पत्नी दारात, धन तिजोरी मध्ये, जाळणाऱ्याची गर्दी आणि जळाव लागणार आहे फक्त एकट्या माणसाला. आणि सोबत येणार फक्त देवाचं नाम असल्यामुळे बस तेवढंच करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. नाम चांगले चांगले, पवित्रा नाम पवित्रम यो मंगला नामच मंगलम. देवाचं परमेश्वराचं नाव या जगामध्ये फक्त पवित्र असेल तर त्याचं नाव पवित्र आहे. मंगला नांच मंगलम, बाकी सगळ्या गोष्टी अमंगल आहेत. आणि नेमकं माणसं तेच विसरतात. सोनं नको, चांदी नको, नको सोन्याची सरी, आणि यायच्या नावानं फक्त काळी पोत बरी. नाम विठोबाचे थोर, शाबास. नाम विठोबाचे थोर, नाम विठोबाचे थोर, नाम ऐशी नामाची आवडी. सुंदर असं प्रमाण दिलं. नाम विठोबाचे शब्द लक्षात आले का? म्हटलं ते काय म्हटलं? नाम विठोबाचे थोर तरले कोळी आणि
कुंभार ऐशी नामाची आवडी. नाही, काही लोकांचं म्हणणं आहे शब्द काही कळत नाहीत बुवा. नाही ना असं काही. हा, तर एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. कोणताही कथाकार असो, भागवतकार असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, प्रस्तंत्राई देणारा असो, पण तो एकच सांगेल, हे सगळं सांगून नाम विठोबाचे चांगले चांगले माझे कंठी राहो भले. म्हणून महाभारतात आपण आलो प्रसंगात मंगलाचरणामध्ये, कारण आपल्याला शुकाचार्य आपलं परीक्षित पाहिजे आहेत ना. तर परीक्षितीचा राज्याभिषेक झाल्याशिवाय नदीच्या काठावर परीक्षिती येणार नाही. जिथं 88,000 ऋषी बसलेत, सनत कुमार त्यांना प्रश्नाचं समर्थन करतात, त्यांच्या समाधानाचं शंकेचं समाधान करतात. तर महाभारतामध्ये 180 वर्षाचे भीष्माचार्य निर्वाण पदाला जेव्हा प्राप्त होतात, तेव्हा काय काय घटना घडल्या उभ्या आयुष्यात त्याचा जरा तपशील देतात अर्जुनाला. त्यावेळेस द्रौपदी तिथे आहे, पण मंगलाचरण करता करताच आपले 3 तास कंप्लीट झाले. बरोबर आहे. मग उर्वरित जो भाग आहे तो नक्कीच आपण उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये अतिशय सिद्धांत, दृष्टांत, प्रक्रिया ह्या सर्व गोष्टींवर अतिशय विस्तृतपणे विवेचन आपण सादर करूया या भागवत कथेच्या माध्यमातून. म्हणून सर्व श्रोतेगणांना, मायबापांना, ताराबादकरांना माझी नम्र विनंती आहे का त्यांनी ही गंगा बह रही है तो सब लोग ने नहा लेना, ये मेरा वादा है. तो 7 दिवस आपण श्रवणा करता यावं ही माझी हात जोडून नम्र प्रार्थना आहे, अर्चना आहे. नक्कीच या 2 दाम्पत्या देशमुख परिवाराकडून या कथेचं मोठं रीतसर आणि शिस्तबद्ध संयोजन